आपल्या सर्वांना आषाढी एकादशी निमित्तानं खूप खूप शुभेच्छा। हे आपल्या या आषाढी एकादशी निमित्तानं हे 11वं वर्ष आपलं दिंडी सोहळ्याचं आहे। दरवर्षी संख्येमध्ये वाढच होत आहे मोठ्या प्रमाणात, त्यामुळं नागरिकांची सोय करण्यासाठी आम्ही सकाळी तिथे चहाची व्यवस्था, रस्त्याने देखील सुद्धा 2-3 बस ठेवलेल्या आहेत। 2-3 बस याच्यासाठी की काही जण 2 किलोमीटर चालतात, काही जण 5 किलोमीटर चालतात, त्याच्यासाठी त्यांना ती सुविधा आहे। त्याच्यानंतर आपण छावणीला अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे। तिथून पुढे आपण एस क्लबच्या बाजूला पेट्रोल पंपावरती मस्त महिला माता भगिनी फुगड्याचा आनंद घेतात। हे करत असताना व तिथून मग सर्वजण परत पुढचा प्रवासाला निघतात। दर्शन केल्यानंतर वापस येताना आपण तिथे एक 20 ते 22 बसेसची व्यवस्था केलेली असते। सर्व बसेसमध्ये आणून त्यांना आपण आपल्या जिथून दिंडीची सुरुवात झाली तिथपर्यंत आपण त्यांना परत पोहोच करत असतो। 11 वर्षापासून आपला उपक्रम अत्यंत चांगला आणि मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आणि मी या प्रसंगी सर्वांना विनंती करेल की आपण पाऊस थोड्याफार प्रमाणात झालेला आहे, हा जास्त नेहमी होण्यासाठी आपण वृक्षारोपण करावं, हा एक मी माझ्या वतीनं आपल्याला विनंती करतो व नागरे परिवार यांच्या वतीनं आपल्या सर्वांना आषाढी एकादशी निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। नगरसेवक किशोर भाऊ नागरे यांनी आषाढी वारीचं पायी वारी घेऊन जाण्याचं आयोजन केलेलं आहे। तरी सर्व वारकरी पायी पंढरपूरला जात आहेत। त्या वारीचे आयोजक किशोर भाऊ नागरे नगरसेवक